नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजना आणि पी एम किसान योजना या दोन योजनांचे जे काही 2 हप्ते आहेत, ते आता तुम्हाला एकाच दिवशी मिळणार आहेत. याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. ₹6,000 तुम्हाला एकाच दिवशी बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण आता तुम्हाला माहिती आहे की मार्चमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि काही दिवसांनी इलेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे हे हप्ते तुम्हाला एकाच दिवशी मिळणार आहेत, असं सांगण्यात आलेलं आहे. न्यूजपेपरमध्ये सुद्धा तुम्ही हे पाहू शकता. लोकमतच्या माहितीनुसार पी एम किसानचा 16वा हप्ता बुधवारी मिळणार आहे. यावरती मी व्हिडिओ देखील अगोदर बनवला आहे. बुधवारी 16वा हप्ता पी एम किसानच्या ₹2,000 शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच इथे बघा, पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ येथे दुसरे आणि तिसरे हप्त्याचे सुद्धा वितरण करण्यात येणार आहे, ते सांगितलेले आहे. आता या बातमीमध्ये काय सांगितलं आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये काय कसं दिलं आहे तर इथे पहा, केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून 4 महिन्यातून एकदा प्रत्येकी ₹2,000 आर्थिक वर्षात 6,000ची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो 87,93,000 शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी दिनांक 28 रोजी हा हप्ता दिला जाणार आहे आणि या हप्त्याच्या माध्यमातून 1993,43,00,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या जे काही नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3,800 कोटीचे यावेळेस वितरण होणार आहे आणि शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र सरकारतर्फे बुधवारी 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे ती राबवली जात आहे आणि निकषानुसार सर्व पात्र जे शेतकरी आहेत त्यांच्या कुटुंबास म्हणजेच पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील उत्पत्ती असतील असे ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात वार्षिक ₹6,000 त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,60,000 कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27,638 कोटी रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. आता इथे पहा, उजव्या साईडला 1943 कोटींचे वितरण होणार आहे. या योजनेअंतर्गत डिसेंबर ते मार्च या कालावधीतला 16वा हप्ता मोदींच्या हस्ते बुधवारी 28 तारखेला मिळणार आहे. तसेच इथे राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राची जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत ₹4,000 मिळणार आहेत. दुसरा आणि तिसरा हप्ता आणि पी एम किसान योजनेअंतर्गत ₹2,000 असे एकूण ₹6,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 28 फेब्रुवारीला जमा होणार आहेत, असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तो देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कृषी आयुक्त जे आहेत डॉक्टर प्रवीण गेदाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा, तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. संचालक दिलीप झेंडे यांनी ही माहिती दिलेली आहे, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यावरून असं दिसतं की ₹6,000 एकाच दिवशी 28 फेब्रुवारीला जमा करण्यात येतील. यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्या चॅनलवर त्याची लगेच अपडेट येईल. तारखा बदलल्या तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट येईल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.